तक्षशिला गुरुकुल चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। जर तुम्ही अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया लगेच सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा आणि तुमच्या प्रतिक्रिया लिहा। तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा। आम्ही 6 महिन्यांत ऑनलाइन कुंडलिनी राजयोग दीक्षा आणि कुंडली सक्रियकरण प्रदान करतो। नमस्कार मित्रांनो, आपल्या भारत देशात 50 लाखांहून अधिक मंदिरे आहेत। या भारतात 10 लाखांहून अधिक मठ, आश्रम, 6,40,000 गावे आहेत, 15 ते 25 लाखांपेक्षा जास्त साधे, भिक्षू, महात्मे आहेत, परंतु आपण या देशात आपली गुरुकुल परंपरा शिक्षण देऊ शकत नाही। हा एक असा विषय आहे ज्याचा आपण विचार करायला हवा। म्हणूनच आपले तक्षशिला गुरुकुल महाविद्यालय गेल्या 6 वर्षांपासून प्राचीन गुरुकुल पद्धतीप्रमाणे ब्रह्मविद्या, आत्मविद्या प्रदान करत आहे। प्राचीन तंत्रांचा वापर करून कुंडलिनी राजयोग, एका वर्षात ब्रह्मविद्या हा आत्मविद्या प्रदान करण्याचा आमचा प्रयत्न आहे। पूर्वी प्राचीन गुरुकुलात आपण 12 वर्षे शिकलेले ज्ञान एका वर्षात शिकवत होतो आणि आपण त्याला कुंडलिनी राजयोग असे नाव दिले। प्रथम आपल्याला शिक्षणाचा अर्थ काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे, नंतर आपल्याला शिक्षणाचा अर्थ काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे। आपल्याला शिक्षण आणि ज्ञानातील फरक जाणून घेणे आवश्यक आहे। प्राचीन काळी ज्ञानावर आधारित शिक्षण व्यवस्था प्रचलित होती। आधुनिक भारतात आपण मुलांना केवळ पदवींवर, गुणांवर आधारित शिक्षण देत आहोत। खरे शिक्षण म्हणजे शारीरिक श्रम, बुद्धी, ज्ञानाकडे। जर मन श्रद्धेकडे नेत असेल तर आपण त्याला शिक्षण म्हटले पाहिजे। जर आपण लोकांना आळशी बनवले, जर आपण त्यांना शारीरिक शिक्षण दिले तर ते खरे शिक्षण असू शकत नाही। आपण शिकलेले शिक्षण ज्ञानाकडे घेऊन जात नाही, ते खरे शिक्षण असू शकत नाही। ज्या कला उपजीविका करण्यासाठी शिकल्या जातात त्यांना शिक्षण म्हणतात। आधुनिक युगात शिकलेले सर्व अभ्यासक्रम ग्रेड आणि पदवींवर आधारित आहेत। शिक्षण व्यवस्था काय आहे? प्राचीन गुरुकुलांमध्ये 14 विषय आणि 64 कला शिकवल्या जात होत्या। अनेक गुरुकुल शिक्षणावर आधारित होत्या। गुरुकुलांमध्ये मुलांना शूर आणि धाडसी राहण्याचे शिक्षण दिले जात होते। ब्रह्मचर्य ही एक नैसर्गिक पद्धत होती। वडीलधाऱ्यांचा आदर आणि शास्त्रांवर विश्वास नैसर्गिकरित्या आला। सत्य सांगण्याचे धाडस त्यांच्यात नैसर्गिकरित्या आले। पालक, वडीलधाऱ्यांचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करणे यासारखे गुण नैसर्गिकरित्या आले। म्हणूनच एक निरोगी समाज निर्माण होत होता। मुस्लिम आणि ब्रिटिशांनी महान गुरुकुल नष्ट केले। ते हळूहळू स्थिरावले आणि शेवटी 1835 मध्ये जेव्हा मॅकॉलेने आपली गुरुकुल शिक्षण व्यवस्था नष्ट केली, तेव्हा आपण आता कुंडलिनी राजयोगाच्या प्राचीन तंत्राचा वापर करून त्याच पद्धतीने शिकवत आहोत। 1. शरीराचे शुद्धीकरण। मानवी शरीरात 72,000 नसा आहेत, त्या शुद्ध केल्या जाऊ शकतात। 2. इडा, पांगला, सुषुम्ना या 3 नसा आपल्या पाठीमागे आहेत। सुषुम्ना नाडीमध्ये 7 चक्रे आहेत, त्या जागृत होतील। 3. ब्रह्मज्ञान होईल। 4. भक्ती आणि ध्यान योग सिद्धी, कर्म योग सिद्धी। 5. तिसरे नेत्र उघडण्याचा मार्ग दाखवला जाईल। 7. गायत्री मंत्र जप आणि ध्यान। 7. ध्यानाद्वारे तुम्हाला अनेक सिद्धी मिळतील। 8. शास्त्रे ऐकून, ध्यान करून आणि साधना करून तुम्हाला ब्रह्मज्ञान मिळेल। तुम्ही जन्म आणि मृत्यूचे चक्र पार करू शकता। तुम्ही हे अस्तित्व पार करू शकता। 9. इतकेच नाही तर तुम्ही मर्त्य बनू शकता। आम्ही शिकवत असलेल्या कोणत्याही विज्ञानात निःसंशयपणे आम्ही अनेक कुंडलिनी राजयोग साधकांच्या मतांचे आणि भावनांचे व्हिडिओ आधीच पोस्ट केले आहेत। पुराव्यासाठी तुम्ही प्लेलिस्ट पाहू शकता।
गुरुला भेट देऊन कुंडलिनी राजयोग ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुरू करता येतो. 7 चक्रांचे वर्णन. एक मूलाधार चक्र पृथ्वी तत्वस्थिती गुदा 4 दल बीजाक्षर ला वर्ण निळा भगवान गणपतीला धारका आकार मंदिरा. 2 स्वाधिष्ठान चक्र जल तत्वस्थिती लिंग दल 6 बीजाक्षर वाम काळा रंग भगवान ब्रह्मा आकार दंडक. 3 मणिपूरक चक्र अग्नि तत्वस्थिती नाभी 10 दाल राम बीजाक्षर पिवळा रंग भगवान विष्णू कुंडलाकार. 4 अनाहुता चक्र वायू तत्वस्थिती हृदय 12 दल एम बीजाक्षर सुवर्ण रंग भगवान रुद्र चंद्रकोर आकार. 5 विशुद्ध चक्र आकाश तत्वस्थिती मान 16 दल आम्ही बीजाक्षरात धूम रंग प्रभू जीवा. मिरर आकार. 6 आज्ञा चक्र 2 सणांमधील स्थिती 12 दल हम आणि क्षम बीजाक्षर रत्नवर्ण भगवान बिंदू ज्योती आकार. 7 सहस्रदल चक्र स्थिती डोके 2 इंच डोक्याच्या वर 1000 दल पद्मा होमा ओम पांढरा रंग परब्रह्म भगवान आकार निळा आकार. सप्तचक्र वर्णन. मूलधारामध्ये ऊर्जा कशी असते? ज्याप्रमाणे साप शिवलिंगाभोवती 3 वेळा गुंडाळतो आणि खाली तोंड करतो, त्याचप्रमाणे आपल्या शरीरात कुंडलिनी ऊर्जा असते. आपण तंत्राचा वापर करून ती ऊर्जा सहस्त्रधार चक्रापर्यंत वर नेली पाहिजे. जर मूलाधारात म्हणजेच काली आदिशक्तीमध्ये पराशक्तीमध्ये ऊर्जा असेल तर शिव डोक्यावर असलेल्या सहस्रधारात वास करतो. ती ऊर्जा जागृत करा आणि वर तोंड करून ती शिवाशी एकरूप करा, मिथून करा. मग अमृत बाहेर पडेल आणि त्याचा अनुभव येईल. साधकाला समाधी मिळते. तो जन्म मृत्यूपासून मुक्त असतो. हा कुंडलिनी राजयोग विद्या नमस्कार आहे.